10 ते 12 पोरांनी मारहाण करण्यात आली. कशामुळे मारहाण करण्यात आली होती? मी तिथून माझ्या मित्रांनी बोलवलं चलालपूरला जेवायला सप्त्याचं. मग तिथं मी सप्त्याला जेवायला गेलो. मग जेवण नंतर आम्ही बसला जरासं. मग तिथं आहे ना तिथले त्या लोकांची भांडणं लागली की मग मी तिथं फक्त बघायला होतो लांब, म्हणजे साईडला होतो. मग तिथून भांडणं सगळं झालं ते आहे ना मी असं मित्राला आहे ना तिकडून परळीमधून शिवाजीनगरला सोडलं आणि तिकडून रिलायन्समध्ये झालं होतं. रिलायन्सपाशी आहे ना त्याला माहीत होतं की मी येणार आहे म्हणून तिकडूनच. मग तिथं आहे ना त्यानं 4-5 गाड्या घेऊन मला डायरेक्ट रस्त्यावर रोखला, अडवलं आणि मारहाण करून गाडी बसवलं आणि तोंड दाबून वरून नेलं कुठं नेलं? त्या वरी घटनेश्वर डोंगराव. तू त्या मुला ओळखतो का? हां तू त्या मुला ओळखतो ज्याने मारहाण केली? आता बघितलं सगळं ओळखते. नेमकी तिथं तुला मारहाण करताना काय बोलत होते का ते काय हां ओळख बोलत होते, काय म्हणत? ह्याला सोडायचं नाही, आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा संत देशमुख पार्टूच करायचा, ह्याला सोडायचंच नाही आता. या प्रकरणामध्ये आता 10 मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 7 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले. तुझी काय मागणी असणार आता? त्याला सोडायचंच नाही, त्याला फाशीच द्यावा. ते मारून टाकत होते, ते माणसं बघितलं नसतं तर मी जिथंच राहत नव्हतो. काय हत्यार होते त्यांचं तुला माहिती? ती तसली म्हणजे कत्ती होत्या, अजून लोखंडाचे रॉड होते, असे बांबू होते, म्हणजे लाकूड. वरून ती दारूची बॉटल असते का, दारूची बॉटल फोडले, म्हणजे डोक्यात घातली पण फुटली नाही ती, पण अजून घालू लागले. माणसानं वाचलं नाही तर. दारू वगैरे काय पिलेले होते? गांजा वाटतं. गांजा पिलेले. हां चल.